रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा. आता आपल्या समोर गणरायाचे आगमन, सरस्वती देवीचे स्तुती सुमणे आणि गौरव झालेले आहे. आणि आता रसिक प्रेक्षक आता वेळ झालेले ती पार्स म्हटलं म्हणजे एक हसण्यासाठी किंवा आपल्या हृदयाला धक्का देण्यासाठी या दोनच गोष्टी त्याच्यामधून साकार होतात. आम्ही दाखवणार आहोत आईसारखं दैवत नाही. आई म्हणजे आदिशिवाय परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी पोहोचता येत नव्हता, म्हणून त्याने आईची निर्मिती केली. मूल ज्यावेळी जन्माला येतं तेव्हापासून मूल मोठं होईपर्यंत आई वडिलांच्या मध्ये एकच स्वप्न असतं, आणि ते म्हणजे माझ्या मुलाने कुठेतरी या जगाच्या नकाशावरती आपलं नाव उमटलं पाहिजे, म्हणून ती बिचारी धडपड करत असते. मी सर्वच मुलांना दोष देत नाही, परंतु काही मुलं अशी असतात जी खरोखरच ज्यावेळी म्हातारपणे आई वडिलांना त्यांची गरज असते त्यावेळेला त्यांना अशी बाजूला टाकून आपल्या स्वतःच्या मुलांच्या भवितव्य बघण्यासाठी आणि त्यांचं शिक्षण पाणी करण्यासाठी काही परदेशात जातात. परंतु माझं म्हणणं असं नाही की प्रत्येकाने आपापला परिवार सांभाळायला पाहिजे, परंतु आई वडील सुद्धा कोणी परक नाही, त्यांचं सुद्धा पालन करणं हे जन्म देणाऱ्या मुलांचंच काम आहे. आणि खरोखरच ज्या वेळेला मूल जन्माला येतं ना तेव्हा आपल्या घराचा दीपक, आपल्या घराला वाढवणारा तो वंशाचा दिवा म्हणतात, अशा प्रकारे त्याचं पालन करतात. तरी सुद्धा त्याच्यामधून काही मुलं खरोखरच आई वडिलांची सेवा करतात. मी सर्वांना दोष देत नाही, परंतु न देणाऱ्या मुलांसाठी मी एकच संदेश देईन की मुलांना किंवा आपल्या परिवाराला सांभाळून आपल्या आई वडिलांचं सुद्धा रक्षण करा. म्हणून म्हणतो आईसारखं दैवत नाही.
काय झालं बंगल्याला? आता तर तुम्हाला मी चहा दिला होता ना, आणि आता परत आहे का? ही एवढी मंडळी बसले, तुम्ही सांगा माझ्या तोंडातून चहाचा शब्द आला का हो? काय ही बाई असेल? बघा मी चहा त्याची शब्द काढला, मग काय झालं? बघा मी काय म्हणतो, तुझ्या खाली पाठ बघून मी तुला सांगतो. काय झालंय? आता काय आपण अशी प्रेमाने हाक मारली का? हातात पण नाही, आपण माया पण तेवढी आणि प्रेम तेवढं आहे. तुमचं म्हणलं की अगदी एकदम लाट बोलत हो. पण आता आपण म्हातारी झालो, अंगात तुमच्या खांद्याचं डोकं ठेवून दिवस काढायचे, नागपंडे असतील, पण जन्म मिळा आपल्या नशिबात फुटलं. अगं सर्व काय आपल्या ना नातवंड असतील, आजोबा आजोबाकडे आले असतील, पाठीवर बसली असती आणि चल माझे गोळे टुक टुक टुक, चल माझे गोळे टुक 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 आणि असते का? काय करू? सगळ्या स्वप्नात राहिली का? बरोबर. या जुन्या आठवणी आठवल्या की अगदी माझे डोळे पाणावून जातात हो. करू ते जाऊ दे का? आहे ना हरी, मग कोण मारी? अगं हो सर्व काय झालं? अगं म्हणते तुझं रस्त्यावरून कोणाला गेलं कुठं? काय बोलताय तुम्ही? अहो बिचाऱ्यांना आई ना बाप असा तो रस्त्यावरती भेटलेला आपला मुलगा, आणि तुम्ही अहो त्याने 2 घास खाल्ले आपले, तर काय कुठं कमी होतो आपलं? मी काय म्हणतो, रस्त्यावरची पोरं चोरीची सवय चाललं गेलं तुमचं हे नेहमीच आहे हो. अहो तो आपला एकूण एक मुलगा 10-15 वर्ष झाली गेला ना तो आपल्याला सोडून. सोडून दे ना विसरूनच गेलो. काय हो? अगं मला त्या पंचायतीत जायचं अगं तुमच्या राज्यातलं गाव आहे ना, मग मी त्याचा सदस्य आहे. मला झालं माझं सर्व, तू मला एक चहा दे. मला चहा? बरं बरं चला. अहो पण तुम्ही कसा गेला? बघा बघा या म्हातारीची अक्कल. चहा कसा असतो? चहा पत्ती टाकली तर साखर टाकली का चहा झाला का? तुला जगाला चहा देतात हो कसं काय हो? हो म्हणजे काय, तुम्हाला दुधाचा पाहिजे की साधा पाहिजे की मसाला टाकून पाहिजे ते मी तुम्हाला विचारलो. असा होय? मला कुठला विचार कोणते? मग चला बरं. अच्छा के बंदे के बंदे के बंदे अल्लाह के बंदे अल्लाह भीखते बाबा साले जिम 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 अल्लाह के बंदे अल्लाह के बंदे साले जिम 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 अल्लाह के बंदे अल्लाह के बंदे. 1 रुपये दे बाबा. कुठून आली भिकारी? अरे भिकारी माणूस महसूस काय तू? अरे काय समजतो असं? मी ते 10 मोबाईल खरेदी आता घेऊन द्या. काय सोड रे, काय त्याच्यावर 2 रुपये भिकारी दिले नाही का त्याला? अरे त्याच्यापेक्षा मी 10 मोबाईल खरेदी. एक घ्या पिसा टीव्ही, एक घ्या पिसा टीव्ही. अरे काय समजतो माझं? 10 मोबाईल एका कानाने गाणं ऐकेन, एका कानाने फोन पे पाठवतो. हॅलो हॅलो. जाऊ दे रे, आजकालच्या श्रीमंत लोकांना बोल काय बोलणार आता? आपल्या सारख्या गरीब माणसाची काही किंमतच नाही. आपल्याला भेटतरी कोण देणार? अरे इथे नाही भेटली तर दुसऱ्या एरियामध्ये जाऊन मागूया. चल बरं पुढे जाऊन बघूया भेटते काय कुठे. बरं चालू कर. अंधकार
जीवनाच्या वाटेवरती अंधकार दाटला जीवनाच्या वाटेवरती अंधकार दाटला जीवनाच्या वाटेवरती अंधकार दाटला चांगला असेल रे मित्र. अरे इकडची लोक खूप दयाळू आहेत रे. अरे नाही भगवान म्हणजे देवाने तर आपली हाय घातली. पण आता हे बघ मित्रा, मला ते एका मला अन्नदाता मिळालेला आहे, त्यामुळे मी आता तुझ्याबरोबर भीक मागणार नाही रे मित्रा. अरे मग तू काय करणार आहेस? अरे मला त्यांनी दत्तक घेतलंय तर मला त्यांच्याबरोबर राहावं लागेल. काय म्हणतोयस काय? पण मित्रा मी आजपासून तुझ्यावर भीक मागणार नाही. तू मला सोडून टाकलास? नाही मित्र, तसं राग मानू नकोस रे. आज त्यांनी मला दत्तक घेतलं म्हटल्यानंतर मला त्यांच्यावरच राहावं लागेल. ठीक आहे बरं, किती कारण याच्यापर्यंत तुझ्यावर भीक मागणार नाही. चालेल चालेल. पण आपण हे पैसे घेतले वाटून घ्यायला पाहिजे. बस मला मोठी कोणती नोट किती आहे रे? तुला 100ची दिसते. आणखी पण आहे, थांब जरा समान वाटप करायचं तुला. मोठा मोठा नोट तुला नाही समजणार ना. मला हा मोठ्या थोडं मी कमी घेतोय. असं बघ मी कमी घेतोय. अरे कमी काय दिसत नाही का? मला दिसत नाही बरोबर. अरे कशी दिसतात रे? मला काळा दिसतंय समोर आहे काय? चष्मा तेव्हा मला इकडे काहीतरी दिसत होतं रे. सगळे लोक दिसायचे मला नाही. असं नाही मी तुझ्यामुळे मला लागलोय. मी आता हे बघ मला एखाद्या माणसाने आला दत्त म्हणून घेतलाय त्या तुझ्यावर मागणार नाही. बघ तुझा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा. तुझा मार्ग वेगळा. ते पैसे घेतलेस घेतले माझे भरायला तसे. परमेश्वरा आज मी किती खूप आहे, खुश आहे मी आज. भगवानाची लीला एकदम उमर आहे. मला तर घरी झालं पाहिजे, कारण मला दत्तक घेतलंय. गेलंच पाहिजे. येतो मंडळी. हा खूप खुश आहे. नाही पण मला हिशोब द्यायला लागेल ना. अरे मला आई पण आहे, माझी काकू आहे ना घरात.
100. काय रे बाळा? अरे कसली रगत चालली आहे तुझी? अगं काकू मी आज खूप खुश आहे का? काय खुश दिसतोय तू आज? काकू हे बघ आज माझी पहिली कमाई. काय म्हणतोस काय? आज तू म्हणजे कमाई केलीस? हो काकू. अरे ती कशी? काकू मी आज ना खूप मेहनत केली. ही माझ्या मी देवाच्या चरणी अर्पण करतो काकू. अरे बाळा परमेश्वर इथे नाहीये रे, परमेश्वर तो तिकडे आहे बघ. अगं काकू तू सुद्धा माझ्या परमेश्वराप्रमाणेच आहेस ग. आज तुझ्यासारखी आई काकू भेटली, मला काका मिळाले, पण त्याच्यापेक्षा मला आणखी काय पाहिजे? माझ्यासाठी राहायला जागा भेटली, 2 वेळ मला खायला अन्न भेटलं, आणखी मला काय पाहिजे? बरोबर आहे रे बाळा. नाही तर एवढ्या मोठ्या घरात आहे तरी कोण दुसरं? मी आणि तुझे काका. अरे पण एवढे पैसे तू आणलेस कुठून रे? अगं काकू मी आज खूप मेहनत केली ग काकू. काय म्हणतोस काय? अगं लय अंग दुखतंय ग. या मातीच्या घरावर फाडीवर होतो ग. काय म्हणतोस काय? अरे पण एवढी मेहनत करायची कशाला? इकडे दुखते. अरे पण बाळा एवढं उठण्याची गरज काय? अरे उद्या दगड लागला तर तुला काय करू काकू? मेहनत करावं लागतं. आज नाही केलं तर कधी करणार? अरे बाळा आपल्याला जमेल तेवढंच काम करायचं रे. मन दुखतंय ग पाय. सर्व काय म्हणताय काय? काय चाललंय काय? हो बघा हो बिचाराने आज खूप मेहनत करून पैसे कमवून आणले तो. काय म्हणतेस काय? हो म्हणते मेहनत केली त्याने. काय नाही बघा काय मेहनत केलीस? मी आज लय मेहनत केली. आज मातीच्या घरावर फाडी उचलल्या. अरे काय म्हणतोस काय? काका मी आज लय मेहनत केली. हे बघा आज पैसे कमवले. मी या हाताने भीक मागितलीस? काय बाबा तुम्हाला भीक मागली असं वाटतं का तुम्हाला? भीक मागितली शपथ नाही काकूची शपथ. काय म्हणताय का तुम्ही? भीक मागितली? तू माझ्या बोलू नकोस. मी आज काय तर त्यालाच विचारतो. काका काकूची शपथ सांगतो मी भीक मागितली नाही. तू कुठची शपथ? तू शपथ घेतोस? हो काका मी खोटं नाही बोलत. तो काकूची शपथ घेऊन जा मी भीक मागितली नाही. काकूची शपथ घेऊन सांगतो काका तरी तू ऐक पडत नाही. काय म्हणतोस? मग काका तू खोटा बोलतोस? मारताय ना त्याला तो सांगतो ना मग खोटी शपथ कशाला तू घेतो? तो हा काकूला आई मानतोस ना? हा म्हणजे काकूच्या डोक्यावर हात ठेव. अरे पण असं झालं तरी काय? काय म्हणतोय? तू भीक मागितलीस? तुला लाज नाही वाटली? हे बघ तू आज तर माझा विश्वासघातच केला. हे बघ असं जर केलास तर मला आवडणार नाही. तुला काय तर नाही बाळा. अरे माझ्या घरी तुला चांगलं अन्न मिळत आहे. अरे तू उकिरड्यावरती पडलेला होता तिथून मी ते तुला उचलून आणला माझा मी तुला माझा मुलगा समजते. सर्व तुला मी सांगत होतो ही रस्त्यावरची पोरं तू घरी आणू नकोस. तरी माझा अंदाज तुझा वाटत. हे बघ राहुल आजपासून ही कामं केली तर मला चालणार नाही. तू माझा विश्वासघात केलाय. काकू मी याच्यामुळे चोरी करणार नाही. सुद्धा मागणार नाही काकू. काकू हॅलो हॅलो आई. हॅलो कोण ग? आई मी राधिका बोलते. अगं हो हो राधिका तुझा नंबर दिसला ग. पण कुठे आहेस कुठे? अगं आई मला आज ना कामावर एकदा घरी उशीर होईल बघ. का ग आई कुठे जातेस? अगं आई ती तुझी मैत्रीण आहे ना मी तिच्याकडे जाऊन येते. अगं कोण मैत्रीण ती? अगं ती नाही का ती काका माझी सारखी मस्करी करत असतात ते
कुठली मैत्रीण मला कशी आठवत नाही? अगं आई तुला ना आजकाल काहीच आठवत नाही बघ. ते सकाळचे बदाम खात जा. तुला सांगते मी. अगं आई ते त्याचा मुलगा नाही का तो बाहेरगावी गेलाय तो. अगं हो आता त्याची वार्ता करतेस काय? अगं मी तर खरोखर विसरू ज्या बाई ज्या त्यांच्या घरात कोणी नाही. बरं ठीक आहे मी जाऊन येते. मला थोडं उशीर होईल. हा बाय आणि माझ्यासाठी पण त्याला विचार ग. तिला सांग सगळं काय. हो आई हा बरं. मला उशीर झाला वाटतं खूपच. कोणच दिसत नाही रस्त्याला. कुठे गेला तो? कुठे गेला? कुठे गेला तो? हा तू चालले नाही तर कुठे अरे तुझी नाही चोरी केली. अरे तुझी नाही हे घ्या. अरे तुला लास्ट माहिती आहे जरा? काय झालं काय? अरे तू एवढा हट्टाकडा पोरगा आहे. तू नोकरी करू शकतोस आणि अशी चोरी करतोस. लाश्रम आहे का नाही तुला? चोरी नाही रे ती माझीच आहे. तुझी नाही. चालायला लागेल चल. तू माझा अपमान करतोस. मी तुझा बदला केल्याशिवाय राहणार अरे नाही. चल. हो याच्यामध्ये तुमच्या सगळ्या वस्तू बरोबर आहेत ना? हो सगळ्या वस्तू बरोबर आहेत. बरं आपण वेळेवरती आलात का? नाही माझं तसंच म्हणणं होतं. हो बरं झालं पण. तुम्ही नाही म्हटलं म्हणून बरं झालं. हो खरोखरच. नाहीतर मी एवढ्या लोकांमध्ये उघडी पडले असते. अगं काय म्हणतेस काय एवढ्या लोकांसमोर? हो तसं नाही हो. मग हो आजच मला कामावरती पगार झाला आणि सर्व पैसे याच्यामध्ये होते. मी आईला काय सांगत होते? अच्छा मध्ये याच रस्त्याने तू कामावरती जाते? हो या रस्त्याने मी कामावरती जाते. अच्छा. मग तुझं नाव तरी काय? आता नाव कशाला पाहिजे माझं? लागली पटली वाटतं. काय म्हणता? नाही काय ना तुझं नाव तरी ज्याला मदत केली त्याचं नाव तरी मला माहित पाहिजे की नाही? असं होय. हो हो माझं नाव राधिका आहे. राधिका? हो आहे माझं नाव राहुल. आहे. पुढे आपण मग पण पहिला हातच सोडा. हो सॉरी. हो पण भाऊ मला निघायला पाहिजे. मला खूपच उशीर होतोय. अच्छा उशीर होतोय? हो अच्छा चालेल ठीक आहे मग. ओके बाय. थँक्यू. बाय बाय. बाय. अगं बाय. पण मला परत भेटणार कशी? अरे फसवला. पण त्याला पत्ता पण नाही विचारला. आता काय करणार? तू भेटते काहीतरी करावं लागेल. हे परमेश्वरा मला ते कधी भेटणार? तुझ्यासाठी एवढा मोठा हार घालेन रे देवा. एवढा मोठा नारळ फोडेन तुझ्या समोर. पण मला एकदा इथं परत पत्ता मिळावा. काय करणार आता? भेटणार तर नाहीस नाही तर असं कुठे मला भेटणार? पण देव माझ्यासाठी काही ना काहीतरी करणार. आतापर्यंत जशी माझ्याबरोबर साथ दिली तसंच पुढे पण साथ देणार. देव भेटेल मजला मन मंदिरी. देव भेटेल मजला मन मंदिरी. आई वडिलांच्या पावन पण आहे का घरी? चरणावरी. हो असं का? पण आहे का घरी? अगं कोण का तू? अगं मी सुभद्राची मुलगी. कुठल्या भद्राची मुलगी? अगं माझी तुला ऐकायला पण येत नाही का? अगं मी राधिका सुभद्राची मुलगी. अय्या अगं राधिका आई होय. हो अगं मी तुझं ओळखत नाही का? म्हटलं तू एवढी मोठी झालीस तू. अगं हो का मावशी. आजकाल तुझ्याकडे यायला वेळच नाही मिळत बघ. अगं तू एवढी असताना आली होतीस का माझ्याकडे? आज एवढी मोठी झालीस बाई तू. काय सांगू तुला? तुझ्याकडे यायला निघाले आणि रस्त्यामध्ये माझी चोराने पर्स मारली. म्हणजे अगं चोरी केली माझी पर्सची. अरे देवा. म्हणजे भेटली की नाही का? हो भेटली पण माझं नशीब चांगलं. एक मुलगा तिथे माझ्या बद्दल खाऊन आला आणि त्यांची माझी पर्स वरून मिळवून दिली. बाई तो कोणी असू दे तुझी पर्स मिळाली ना बरं झालं बाबा बरं झालं. अरे हल्लीच्या महागाईत परवडतं का असं? म्हणजे तू कामाला गेली होतीस का? अगं हो का मी कामाला केली होती. पण
मावशी तू बरी आहेस ना? अगं आमचं काय काही चालतंय ग बाई. तुझं कसं आहे तुला? अगं माझं ठीक चाललंय ग. आणि सुभद्रा काय करते का माझी? अगं आई पण व्यवस्थित आहे. बरी आहे ना? हो बरी आहे. बरं बरं. मी काका कुठे गेले ग? गेलेत शतपावली करायला गेलेत बाहेर. बरी का? हो. आणि तू मुलगा तुला आला काय का? फोन बिन आला येतो काय का तिचा? अगं काय सांगू तुला, 10-15 वर्ष गेली घेऊन गेली ग. कधीतरी फोन करून विचारतो ग, पण यायचं तर त्याचं नावच नाही सांगत तो. अगं मावशी तेवढं मला लावून घेऊ नका ग. अशा गोष्टी होतच असतात जीवनामध्ये. बरं. मला कसं लावून येते? बरं ते जाऊ दे ग बाय. तो आलेस ना तर आपल्या हाताने जाऊन चहा वगैरे करून घे का तुला? अगं मला सांगायला कोणी बनवते चहा. बरं बरं जाऊन या. हो इथे मी. बहुत प्यार करते तुमको सनम, बहुत प्यार करते तुमको सनम. अरे राहुल, हा बघू. काय एवढा आनंदी काय दिसतोयस तू? अगं कपाशी खूप खुश आहे. म्हणजे काय असं झालं तरी काय? अगं काय सांगू काकू, काय तिचे डोळे, काय तिचे नाक. अरे कोण काय म्हैस की गाय होती काय? तुला काय माहित नाही, तुला काय माहिती दिसते काय? पण मी बोलता होते काय डोळे होते, काय कान होते, काय नाक होतं, म्हणजे नेमकं काय कोण होतं तरी कोण? आता सांगतो ते तरी आहे. काय तिचे डोळे माझ्या मनात भरली का काकू. अगं कोण? अगं पोरगी. अरे पोरगी, हे तुला नक्की करायला कोणी सांगितलं? अगं काकू आता काय करणार, मला भेटली रस्त्यात पटली, पण काय करू काकू, मला तिचा रस्ता पत्ता पण माहित नाही. आणि हे बघ काकू, मला भेटून काय करणार, मी तर लग्न नाही करू शकत. अरे बाळा, कारण मी लग्न केलं तर राहणार तरी कुठे काकू. का रे तू असं का म्हणतोस? नाही काकू ग, आता तू तर एकदम म्हातारे आहेस, तू गेल्यानंतर मला कोण आधार आहे. अरे का म्हातारे. अरे तू आमच्या मुलाप्रमाणे आहे, तुला काय कमी आहे? नाही काकू, तू बोलतेस ते बरोबर आहे का, तर काकू काय करू, तू म्हणतेस तर ठीक आहे. बरं बरं. काकू आता ती मला परत भेटणार तरी काय माहिती. ते परमेश्वरीची जर कृपा माझ्यावरती असेल तर मला ती परत भेटेल. एवढी आवडली का रे तुला? काकू माझ्या मनात खूप भरली. अरे मग भेटेल, तुझं जर नशीब असेल ना तर ती तुला भेटेल, पण चांगली होती ना रे. हो काकू, मग मला आशीर्वाद दे ना भेटली तर. अरे जर चांगली असेल तर मला लग्न करून द्यायला तुला काय काय वाईट आहे? अगं मावशी अगं झालं का? चहा पाणी जाऊन पाणी घे. अरे पाणी? अरे तू? हो तुम्ही इकडे? हो म्हणजे तू यांना ओळखतो? अगं मावशी तुला मी नाही का बोलले? अगं रस्त्यामध्ये एका चोराने पर्स बांधलेली मुलगा आला, तो हाच तो. अगं काय म्हणतेस काय? हो काकू हो. म्हणजे तीची पोरगी? हो काकू. अगं राधिका, काय गं मावशी? अगं हा तर माझा राहुल आहे. अगं तुम्ही याला कधी बघितलं नाही का? अगं तू कधी बघशील, तू कधी आली असतील त्यावेळेला तू बाहेर वगैरे गेला असेल. हो का? हो. बरं बरं ठीक आहे, मग मला तर निघायला उशीर होतो, मी येते मग. बरं बरं तू निघून जा निघून जा. बरं ठीक आहे. बरं तू आईला सांग, हा मी सांगते मी गं. आठवण काढत होते, कधीतरी येऊन जा म्हणून. अगं हो का, ती पण तुला खूप विचारत असते बघ. अगं पण कधी येत तर नाही, तिला सांग हा. मी तुला विचारलं म्हणून सांग, मी रागवले खूप. बरं कधीतरी येऊन जा. अगं आता नक्की सांगेन. बरं बरं ठीक आहे, चल मग बाय. बाय. अरे राहुल, अरे बाळा ती घरी पोचली असेल रे. काय झालं काकू? काय काय अरे काय बघतोय, ती घरी सुद्धा पोचली असेल. अगं बाबू, मी तिला तुला बघतोय. पण कोण होतं? माझ्यासोबत काहीतरी इकडे आवाज आला म्हणून म्हटलं बघायला गेलो काय करणार. बरं बरं. अगं काकू हा काय सांगणार आता, हीच पोरगी आहे. काय म्हणतोस काय? ही पोरगीच राहुल आहे. अरे ती माझ्या म्हणजे मैत्रीण, जुन्या मैत्रिणीचीच पोरगी राधिका आहे ती. हो का काकू. हो. अच्छा अच्छा. बरं बरं तुला आवडले ना? हो काकू. बरं मग बघूया, मी बोलेल तिच्याशी. तोपर्यंत तू हातपाय धुवून घे, मी जेवायला वाटते हा तुला. ठीक आहे काकू. बरं लवकर आपल्याला मिळून ये. हो. हे परमेश्वरा, तुझी लीला आव परंपार. काय माझं नशीब असेल, आता तुला नवस बोलल्याप्रमाणे तुला मोठा हार जोडायलाच पाहिजे. हा बरोबर ना. आता मला भेटलेलं पोरगी आहे, नारळ पण द्यायला पाहिजे, पण त्याला पैसे माहिती दिला आहे. काकू
पैसे पण नाही घे. मग काकून मागायला पाहिजे. काकू अरे आणायला पैसे नाही घे. भविष्य सांगणार ज्योतिषी पाहणार, भविष्य सांगणार ज्योतिषी पाहणार. एक म्हटलं तर एक सांगणार, दोन म्हटलं तर दोन सांगणार. खरं म्हटलं तर खरं सांगणार, खोटं म्हटलं तर खोटं सांगणार. बाप जन्मात कधी खरं बोलणार नाही, खोटं बोलायला सांगितलं नाही. पाच पिढ्यांची माझी परंपरा आहे. माझा पंजा कधी खोटं बोलणार नाही, माझा आजा कधी खोटं बोलणार नाही, माझा बाप कधी खोटं बोलणार नाही. आता ही परंपरा माझ्याकडे आली आहे आणि मी कधी खोटं बोलणार नाही. भक्तांचं भविष्य बघताना ते हात बघून सांगतो, पाय बघून जातो, डोळे नाक गजा पाय बघून सांगतो, केसाचा गुंता बघून सांगतो. ओ साहेब तुमचा हात दाखवा, तुमचंही भविष्य सांगतो. नाही चेहरा बघून भविष्य सांगतो. तुमच्याकडे पाहिलं की साक्षात शिवशंभूची आठवण येते. तुमच्याकडे पाहिलं की ऐश्वर्य आणि बुद्धिमत्ता पायाशी तुमच्या डोळ्याने येत आहे. काय बरोबर सांगतो की नाही? चुकत असेल तर मला माफ करा. तुम्ही हे मन मिळावं माणूस आहात. सगळ्याला वीर गावात तुमचं नाव आहे. भविष्य सांगणार ज्योतिषी पाहणार. एक म्हटलं तर एक सांगणार, दोन म्हटलं तर दोन सांगणार. चमत्कारी बाबा म्हणतात मला, चमत्कारी बाबा. तुम्ही बाबा आहात ना? अरे हो मी बाबाच आहे. तुम्हाला चॉकलेट द्या ना. अरे मी बाबा नाही रे. मग मला चॉकलेट देतात. अरे मी जगाचे कल्याण करणारा बाबा आहे. कल्याण केल्यानंतर बाबा राहतात. अरे ते कल्याण नाही रे, दया क्षमा शांती. शांती तिथे पण साई आहे. अरे कुठून काय रे बाबा? अरे ते शांती नाही रे. अरे मी लोकांचे हात बघून भविष्य सांगतो. हा ओके. तुझा हात दाखव, मी तुझं भविष्य सांगतो. तिथे सकाळचा दुसरा नाही की अजून. वा काय मस्त हात आहे. भविष्य तुझं उज्ज्वल आहे, तू मोठा माणूस होशील. जा बाळा जा. बाबा तुम्ही चॉकलेट दिलं नाही. भविष्य सांगणार ज्योतिषी पाहणार. एक म्हटलं तर एक सांगणार, दोन म्हटलं तर दोन सांगणार. खरं म्हटलं तर खरं सांगणार, खोटं म्हटलं तर खोटं सांगणार. ये बाळका ये माझ्या पाया पड. बाबा अशा बंधुभावावरती मी विश्वास ठेवत नाही. अरे अरे मला तू अजून ओळखलं नाही. खरं म्हटलं तर खरं सांगणार, खोटं म्हटलं तर खोटं सांगणार. वर्षानुवर्ष हिमालयात पायाच्या एका अंगठ्यावर उभा राहून शिवाची तपश्चर्या केली. देवदेवाचे आशीर्वाद घेऊन मी आज पवित्र झालोय. तुझं नशीब चांगलं म्हणून आज तुझ्या दारात उभा आहे. माझा आशीर्वाद घे आणि तुझं आयुष्य पवित्र करून घे. बाबा तुझ्यापेक्षा माझ्या आईचे आशीर्वाद खूप मोठे महान आहेत. मला तुझा असा आशीर्वाद वगैरे मला काही नको. अरे असं काय करतोस बाळा? अरे अरे असं तू करू नकोस. मला तर अजून ओळखलं नाही ते. बाबा पण तू कोण आहेस ते मला कसं कळणार? मी माझा तुझा विश्वासच नाही. बाबा तुझ्यामुळे मी बरबाद झालोय, बरबाद. अरे असं बरबाद व्हायला केलं काय? माझ्यामुळे तुला दिवस गेले की काय? अरे बाबा बाबा तुझा काय वेळ लागला की काय? हे कधीपासून काम करायला नाही नाही बाळका. भविष्य सांगणार, ज्योतिषी पाहणार. अरे बाळका तुझा प्रॉब्लेम काय आहे? माझा प्रॉब्लेम बाबा तू आहेस तू. अरे काय केलं मी? अरे का केलंस ना? तुझ्यामुळे खूप प्रॉब्लेम मध्ये आलोय. अरे असं लोकांसमोर गैरसमज करू नकोस. लोकांसमोर मला गैरसमज निर्माण होईल. अरे पण तू केलासच कसं आहेस माझ्या बरोबर? काय केलं होतं? अरे मागच्या वेळेला मला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? हा काय सांगितलं माझा हात होतं? बघितला होतास? हात बघितला हा. होता? अरे भविष्य सांगणार, ज्योतिषी पाहणार. एक म्हटलं तर एक सांगणार, दोन म्हटलं तर दोन सांगणार. काय बाबा या एक म्हटलं हे सगळं दोन सांगितलं. तिसरा काय सांगतो तुला सर? बाबा आहेस तू? अरे मी भक्तांचा भविष्य बघताना हात बघून सांगतो, पाय बघून सांगतो, डोळे बघून सांगतो, नाक घसा कान बघून सांगतो, केसाचा गुंता बघून सांगतो. मला सांग तुझ्या भविष्य बघताना मी काय बघून सांगितलं होतं? आज मागितलंस तेव्हा माझा हा हात आहे. पण बाबाचं तर गुंता दिसतोय. दाखवतो. सकाळचा धुतला नव्हता की काय? बाबा आहे का कोण आहे त्याला? तू आता पण वाच राहिला? अरे म्हणजे काय? हा? अरे आठवड्यावर झालेल्या घडामोडी जरा विस्कटून सांग बाळा. सांगतो सगळ्या घडामोडी बरोबर सांगतो. मागच्या टायमाला तू काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? की तुझ्या नशिबात वाहन येईल. हा अरे म्हटलं वाहन येईल म्हटल्यानंतर मी मोटार गाडी शिकायला गेलो ट्रेनिंग स्कूल मध्ये. म्हटलं गाडी शिकून एकदा घ्यावी कारण नोटा पण बदली आल्या होत्या ना. म्हणून म्हटलं फुकट चान्स होता म्हणून घ्यावा शिकून. आलं ते तुझं नाही आला तर नाहीच. ओ साधा सायकल एक सुद्धा आला नाही बाबा माझ्या नशिबात.
अरे असं कसं होईल? अरे काहीतरी झालं असेल. 8 दिवसात झालेल्या घडामोडी जरा विस्कटून सांग. सांगतो थांब. बाबा मोटार गाडी चालत शिकवत असताना रस्त्यानं चालता एका बाईला माझ्या गाडीचा धक्का लागला. असं सांग ना. सांगतो ऐक बरोबर. धक्का लागल्याबरोबर बाईने मला गाडीतून बाहेर काढलं ना. असं बदलवलं हाताने बदलवता पायाने मारलं. पायाच्या चपला काढून मारल्या. अरे मग काय मी म्हणालो होतो, बाप जन्मात कधी खरं बोलला नाही, खोटं बोलणार सांगितलं नाही. बाप मिळायची माझी परंपरा आहे. अरे बाळा, माझं भविष्य खरं ठरलं. काय करला? अरे फटफटीला वाहन म्हणतात असे नाही रे बाळा. आणि जे बाहेर घालते ना तिला पण वाहनच म्हणतात. आणि तुझे फटके तुला बसले म्हणजे वाहन आहे बाळा. म्हणजे काय? अरे प्रत्येकाचे वाहन वेगळे वेगळे असते. इंद्राचे ऐरावत, शंकराचे नंदी आणि गणपतीचे उंदीर. जरी समजा तुला उंदीर चावला असताना तरी माझे भविष्य खरं ठरलं असतं. बरोबर आहे. उंदीर चालू म्हटलं तर गणपतीचं वाहन उंदीरच ना. बरोबर ना. मला बाईने चपल्यामध्ये ती पण वाहन आहे मला मागच्या डाबाला आणखी काहीतरी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं सांग तर. तुला जलेब होईल. जलेब तुला अजिबात आला नाही. झालेल्या घडामोडी जरा विस्कटून सांग. काय सांगू तुला आता? एवढा सांगितलं तरी काय तुला पटत नाही. अरे सकाळी उठल्यावर कोणी हांडा घेऊन नदीवर जात्या, कोणी नलावर जात्या, कोणी त्या बावडीत जात्या. बाबा माझी बायको सकाळी पाण्यावर जाते हांडा घेऊन. आणि जर तू मला ती बायको पाना घेऊन हांड्यावर घेऊन जाते पाण्यावर, ती तुला येऊन झाला तर तो हांडा घेऊन तुझ्या डोक्यात बाबा. अरे मग काय सांगू? अरे गेल्या टायमाला सगळी माझी भाई चुकली. ती सगळी सरळ सुटली. ती गोटी गेली. आता गोटीत एवढा मोठा पाणी होतं. बरोबर आला तर म्हशी बोली, कारण बरेच आंघोळ नव्हती केला. म्हशीला बोली आयला मला तरी बोला म्हटलं हे अजून बोलत तरी येत नाही. आता पाण्यात जाऊ कसं, कारण खूप खोल होतं. जे असं उडी मारत गेलो आणि म्हशीचा शिंग पकडला आणि एकदा वरती घेऊन आलो तिथपर्यंत. आणि तुझा तू बोलास की तुझा हा जलेब आहे तर तुला पण मारून म्हणून मी. अरे म्हणजे काय तुला पोहता येत नव्हता आणि त्याच्यामुळे तू पोहायला शिकायला झालाच ना जलेब तुला. बाबा तू कोणतरी माझ्या ओळखी असोस. अरे असं काय करतोस तू? बाबा जर माझा कोणतरी दुश्मन निघाला असेल तुला आयुष्य असं मारी ना. अरे मी भविष्य सांगणार, चौथीची पाहणार, अंतर्जाती नाही आहे बाबा. अरे मला एवढं पण माहिती आहे का तुझ्या आयुष्यात एक मुलगी आली आहे, इतकी सुंदर चिकनी गोरी गोरी पान. तिच्यासाठी तू वेडा झालाय. कसं माहिती तुला कसं माहिती? अरे ओळखलं माझ्या अंतर्जात आहे. महान आत्मे आहे मी. नाही बाबा तू कोणतरी माझा दुश्मन दिसतोय. नाही रे बाळा. बघ अरे बाळा असं काय करतो? नाही एवढा विश्वास नाही. अरे बाकी हे सगळं सांगितलं पण ते खोटं निघालं होतं माझं. पण हे माझं बरोबर निघालंय. अरे सगळं बरोबर सांगतो मी. इकडे जरा काय झालं? इकडे काम कर. काय झालं? काय म्हणतो काय? माझा बदला घ्यायला निघालास काय? अरे म्हणजे काय? अरे बदला घेऊन काय करू? त्या मुलीसमोर मला मार झालं, माझी इज्जत घालवली. मी तुझा बदला घ्यायला ठरवलंच होतं. अरे इज्जत घालून मग तुला एवढा चांगला हट्टाकडा दिसतो कमवू नाही शकत काय? अरे कमवू शकत नाही म्हणजे काय? चल चालायला किती असला धोनी मला मला नाही. मला सगळं खरं सांगितलं, सगळं खोटं सांगितलं, बायकोचं खरं सांगितलं. मला पोरगी पटलेली आहे. मला माझा वैरी निघाला. आई अगं आई आई अगं कुठे दिसत नाही तू. आई अगं आई आई हो रे हो बा काय होतोय? अरे आई तुझी मेली नाही रे. आई जिवंत आहे. अगं कुणीतरी फोन केला की तुझी आई मेली. अरे म्हणून तू आज धावत आलास? अगं आई असं का बोलतेस तुम्हाला? अरे मी तुला तुझे बाबा आजारी असतो असं जर सांगितलं असतं तर तू आलाच असतास अरे बाळा. अगं आई मी येण्याचा खूप प्रयत्न करतो ग. हो रे. अरे तुझी आई किंवा बाबा आजारी असं सांगितलं
की नेमकी तुझी बायको काही ना काही नाटकं करत असते. कधी तिच्या पोटात दुखतं तर कधी तिचा तापच येतो, नाहीतर कधी अंतुरणालाच खिळलेले असते. तू तरी बाळ काय करणार आहे त्याला? अगं आई, तिची पण खूप धावपळ होते ग. हो रे बाळा, तुला तिची तेवढी धावपळ करते रे, पण पण तुझ्या आई वडिलांनी केलेली धडपड तुला कधीही दिसत नाही रे, कधीही दिसत नाही. अरे बाळा, त्या परदेशात तू असतात आणि सारी खेळ जरी लागली, आईने म्हटलं असतं इथे या हृदयाला आमच्या पादर फुटतो रे, माझा बाळ कसा असेल रे. अरे तू 2 मुलं शिकलेली बायको काय केली आणि तू आम्हाला पार विसरून गेला रे बाळा, आम्हाला पार विसरून गेला. आई, तू खूप थकली आहेस. ये इकडे ये. ये तुला मी पैसे देतो. अरे बाळा, पैसे काय देतोस? हे पैशाने सहारा खरेदी करता येतं रे, पण ह्या आई वडिलांची माया तुला कधी खरेदी करता येणार रे? आणि मला डॉक्टरकडे जाय. अरे तुला काय सांगू बाळा, जा बाळा जा, तू इथून निघून जा. तुझी बायका पुढे वाट बघत असतील रे बाळा. अगं आई, असं का बोलतेस मला? अरे तुझी पोरं ती पोर आणि तू आमचा कोणी नाही का रे? अरे आज आई मेली म्हणून तू आज धावत आलास? कारण उद्या तुला हे लोक सारे म्हणतील ना, हे एकुलता एक मुलगा होता, तो सुद्धा आईला खाना देण्यासाठी आला नाही, ते खाना देण्यासाठी तो आला नाही. अगं आई, तू अशा मर्दाच्या वापर का करतेस तू? अरे आता म्हातारी झाले रे मी, आता म्हातारी झालं. अरे नातवंड असते इकडे तर माझ्या अंगा खांद्यावरती खेळली असते रे. अरे कधी तुझ्या बाबांना म्हणाले असते, आजोबा आजोबा आम्हाला खाऊ द्या ना, आजोबा आम्हाला खेळवा नाही. पण आमची सारी स्वतः खेळली रे बा, आमची सारी स्वतः खेळली. अरे त्या श्रावण बाळाने त्या खांद्याचा उपयोग त्या काशी यात्रेला आई वडिलांना घेऊन जाण्यासाठी केला होता रे. पण काही हल्लीची मुलं त्या आई वडिलांना फक्त स्मशाला घेऊन जाणे इतकं करतात रे, तेवढाच करतात. आई, तू ये, खूप थकली आहे. ये इथे विश्रांती घे. अरे अरे बाळा, आता विश्रांतीच घ्यायची आहे रे, आता विश्रांती. बाळा तू एक माझं काम करशील का रे? सांग आई, तू सांग. मी कुठलंही काम करायला तयार आहे. तू सांगशील ते करायला तयार आहे. हे बघ बाळा, तुझ्या मुलाने तुला विचारलं ना, पप्पा आमच्या आजी आजोबा कुठे आहेत हो, तर त्यांना एक सांगशील का रे बाळा? काय आई? त्यांना एक जरूर सांगे बाळा, तुमच्या आजी आजोबा गेले तुमच्या जन्माच्या पूर्वीच गेले रे. अगं आई, अशी का बोलतेस तू मला? अरे अरे काय सांगू रे तुला. अरे कधी तुला ते लहानात एवढं मोठं केलं, पण का? अरे तुझी मुलं ती मुलं आणि तू आमचा कोणीच नाही का रे? अरे का हो, कोणाजवळ बोलतेस तू? हो हो, आपला बाळ तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगते. काय ग? हो, आपला बाळ आलाय. आपला बाळ? हो, नमस्कार करतो. अरे परत आज जो आम्ही जीवन आहोत की मेलो ते पाहायला आलास, की आमची इष्ट राहिलेली घ्यायला आलास? जाऊ द्या हो, त्याला काही बोलू नका हो. हो, मी त्याला बोलू नये. पण कशासाठी समू? हो, आपला एकुलता एक मुलगा, तर आता त्याला काय सांगणार आपण? अरे थांब रे बाळा. अरे राहुल, अरे राहुल. हा काकू. अरे बाळा, पाणी आणलं? हो काकू. बरं झालं. अरे पाहुणे आलं त्यांना दे. काकू, अरे बाळा, तू जमली असते ना काकू? अरे तू असल्यावरती मी कशी रे जमेन? सर्व तू एवढी आमची सेवा करतोय, मग मला जमायला काय जाते रे? अगं काकू, आई वडिलांची सेवा करून ती सेवा काय म्हणते ग? अरे हा तू कोण आहे? अरे हा माझा मुलगा. हा, काय म्हणतेस तू? अरे त्याच्यात कसं काय, हा माझ्या पोटीचा झालेला मुलगा आहे माझा.
बापू तू मला मग कधी सांगितलंच नाही. अरे कशी सांगणार? अरे तर गेली 10-15 वर्ष तो बाहेर गावी आहे. अच्छा बापू ठीक आहे. अरे राहुल, मी तुला याच्यासाठी बोलवलं आहे की आजपर्यंत जे आमच्या मुलाने केलं नाही ते या दत्तक घेतलेल्या बाळाने आमची सेवा केली रे. अरे पोरा, या पोराने रस्त्यावर भीक मागून आज म्हातारीचा 2 टायमाचं जेवण घातलं रे बाळा, जेवण घातलं. आणि तुला कबाड कष्ट करून शिकून जाऊन मोठा केला, परदेशात गेलास. हो बाबा, आणि तुमची खूप आठवण येत होती हो. वेळेमध्ये पैसे तर पाठवत होतो ना, आणि फोन वगैरे करतच होतो ना तुम्हाला मी. अरे पैशाने माणूस मोठा होत नाही. तू जरी एखादा आई बावडलांना बघून गेला असतास ना तरी आमचा जीव तेवढा समाधान झाला असता. जाऊ राहुल, तू तुझ्या मनाला वाईट वाटून घेऊ नका. आज मी तुला ज्या गोष्टीसाठी बोलवलं आहे ते तुला मी सांगते नाही. अरे राहुल, या मुलाने आमच्यासाठी काही थोडं केलंय ते तू जन्म दिलेला मुलाने केलं नाही. म्हणून मी आज एक निर्णय घेतलाय. हो कोणता सरू? हो, आपली जी इस्टेट आहे ती या दोघांच्या नावाने करून द्यायची मी ठरवलंय. ठीक आहे. आई बोलतेस तू मला एवढं पर्क करायला निघालीस? पर्क? मी तुला पर्क केलं? अरे पर्क तू आम्हाला करत रे बाळा. अरे प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा असते बाळा की म्हातारपणी आपल्या मुलाने काहीतरी आपला आधार द्यावा. पण दुसऱ्या कोणाकडे नाही ती बाळा पाहणार. तू सांग ना आता. बापू तू काय बोलतेस? मला याच्यातलं काही नको. आज तुमची माझ्यावरती माया. अगं मी आज रस्त्यावरती होतो का? ना आई ना बाप, पण तुम्ही आज मला आई वडिलांची माया दिली, त्यातच माझं खूप भाग्यवान आहे ना. काका तुम्ही तरी काकूला समजावा ना. बाळा, तुझी काकू तू आई मानतोस ना, म्हणतोस ते बरोबर आहे. मी तुला सांगते, अरे जे तू आमच्यासाठी केलं नाही ना ते आणि आमच्यासाठी केले, म्हणून आम्ही त्याला सुद्धा आमच्या इस्टेट देणार आहोत. विशाल, अरे तू खूप हुशार आहे. मला जेवढं तुला समजतं तेवढं मी तुला सांगतो. अरे आई वडिलांची सेवा करणं याच्यामध्ये पाप नाही ते. अरे पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करत असताना साक्षात विठ्ठल त्याला भेटीला आले आणि त्याच्यासमोर भेट फेकून त्या भेटीवरती उभा राहायला सांगितलं. अरे आई वडिलांच्या सेवामध्ये खंड पडू नाही म्हणून त्याने समोर भेट फेकली. म्हणून म्हणतो, अरे आई वडिलांची सेवा करणं म्हणजे पुण्य नाही रे, पुण्य नाही, सॉरी पाप नाही रे. अरे राहुल, खरोखर आज तुम्हाला आई आहे ते कसं दाखवलं जातो. अरे या बायकोच्या नादाने मी आई वडिलांना विसरून गेलो होतो रे. अरे या जगात आईसारखं दैवत नाही हे म्हणतात ते खरं आहे. मी सगळं आई वडिलांना विसरून गेलो होतो रे. काय विचार तुला आता तुझी चूक कळली ना, मग बाद झालं रे. अरे आई वडिलांची मनं सुद्धा खूप मोठी असतात रे. मुलाने जरी चुका कितीही केल्या तरी ते आपल्या पोटात घालतात. म्हणूनच आईसारखं दैवत नाही असं जग सारं म्हणतं. जा बाळा, तू तुझ्या मुलांबरोबर आराम सुखी राहते. नाही आई बाबा तुम्हाला गरिबी सोडून जाणार नाही, तुमच्या बरोबरच राहायचं आहे. तू विसरू नकोस. पण नाही राहुल, मी जातो पण मी नक्की परत येईन. तिथपर्यंत माझ्या आई बाबाला तू सांभाळ, जसा सांभाळ तसा सांभाळ. ठीक आहे, मी आई वडिलांची सेवा करतो. ते माझ्या आई वडिलांप्रमाणेच आहे. ठीक आहे, लक्ष ठेवा. हो, बाय विशाल. पाहिजे का हो, आज केवढा मोठा आनंदाचा दिवस आहे. हो का सर? खरंच आज किती आनंद वाटतो, मन कसं प्रसन्न वाटते. अरे बाळ राहुल, एक ग्लास पाणी तर घेऊन ये. ठीक आहे, मी घेऊन येतो. हो, या आनंदाच्या भरात मला सांगायचं होतं. काय का सर? हो, आपल्या राहुल नाही की नाही, हो, एक पोरगी बघितली आहे. मग हो, ती त्याला पसंत आहे. बरं, मग तू काय ठरवलंयस? हो, आपण त्या मुलीच्या आई वडिलांना विचारून बघूया. जर मान्यता मिळाली तर आपण त्यांचं लग्न करून घेऊ. ठीक आहे ना? काय तू आपला कोण काय आता? हो, जोशी साहेब, नमस्कार साहेब, नमस्कार. या या
चालले होती आता काय विचारता आमचं म्हातारपण इकडे गेला तिकडे झाला गावात गेला जाऊ टाइमपास परिस्थितीला काय माहिती आहे काय तुमचा काय काम धंदा वगैरे काय घरचं काय कसं काय चाललंय आणि तो तुमचा मुलगा होतो विशाल त्याचा काय सांगतो कुठे गेला हो विशाल आमचा काय मोठा झाला आता तो आता तो परदेशात शिकतोय नमस्कार हा नमस्कार नमस्कार पुढे आयुष्यमान भाऊ बघा 100 वर्षाचं आयुष्य माझी आठवण काढलीस तू फक्त आठवण म्हणजे तुझीच आम्ही वार्ता करत होतो ग अगं तू माझी म्हणत होतीस ना आई येत नाही अगं आईला नाही जमलं मी बाबांना घेऊन आले सोबत बरं झालं सहसा तुम्ही सुद्धा बऱ्याच दिवसांनी आला तो कधी कधी ही येते कधी कधी माझं काय एवढं काय नक्की नसतं ना कारण बाहेरचे कामं असतात हो बरोबर मोठी माणसं तुम्ही आमचे कसे काय आठवण काढली मी काय समजतो नाही नाही हो हल्लीचं काय आहे तुमची पोरगी आणि आमचा राहुल हो यांची एक ओळख झाली हो म्हणजे समजलं नाही काय तू म्हणते काय म्हणतात काय हे? अगं हो बाबा तो राहुल की नाही मला खूप आवडतो म्हणजे मला कधी बोललीच नाही मी तुझे वडील ना नाही हो मी तर तुमच्याकडे बोलण्यात टाकणारच होते तुम्ही ठीक हो तुम्ही ठीक पण ही माझी मुलगी तुला काहीतरी वाटलं पाहिजे होतं मला काय नाही सांगितलं हो बाबा पण तुमच्या मनामध्ये काय असेल काय माहित पण तो म्हणून मी बोलून नाही दाखवलं पण मी म्हणतो बघ जे करशील ते भल्यासाठी कर कारण काय माहिती आहे आजकाल तुमची कॉलेजचं हे सगळं आम्हाला माहिती आहे पण एक लक्षात ठेव आपला परिवार करायचा असेल ना तर आपला जोडीदार हा नेमका आपल्या लायकीचा आहे की नाही हे जरा प्रथम बघायला हवं. मी तुला सांगतो आता हा एकदा मुलगा आहे का नाही हा मुलगा कोण दत्तक घेतो तुझं पालन पोषण करेल का मी काय म्हणतो हो नाही हो असं नाही हो मग कसं राहायचं मला पहिले सांगा हो ही माझी एकूणच मुलगी आणि मला एक मिनिट एक सांगतो हा तुमचा मुलगा दत्तक उद्या समजा तुमचा मुलगा उद्या कुठून आला मग त्याने पूर्ण हिस्सा मागितला हिने का भीक मागायची नाही तसं आम्ही होऊ देणार नाही मग कसं कारण काय का, करणार नाही? मी माझ्या मुलाला विशालला सांगितलं आहे काय जी सांगितलं जेवढी आमची इस्टेट असे आहे ती आम्ही तुमच्या दोघांच्या नावी करून देणार आहोत म्हणजे मी समजलं दोघांची काय म्हणजे कोणाच्या राहुलच्या आणि विशालच्या यांच्यामध्ये अर्धी अर्धी आम्ही विभागणी करणार आहोत पण हे नक्की आहे मी हो. तुम्हाला दुसरी विचारतो अहो आम्ही तुम्हाला कागदपत्रावरती लिहून देतो तसं नाही तो. काय माहितीये? मुलीचा बाप हो, म्हणून जरा कळकळ लागतो म्हणून बोलतो. याविषयी तुम्ही चिंता करू नका बिलकुल चिंता करू बिलकुल नका चिंता करायची नाही बरं मग आता तुम्ही म्हणता ना तर ठरवून टाकूया तर इथले इथून आता कशाला आपण दूर जाऊया? कशाला लावून आहे तेवढा कशाला आपल्याला खर्च करायचा आहे बरं तर मग तुला पसंत आहे आता पसंत तू सांगितलं तसं मग आता काय त्याच्याबद्दल राहिलेलं नाही बरं तर मी काय म्हणतो तुमचं काय बरोबर म्हणणं आहे ना हो हो आम्हाला तर आवडलीच आहे ती मग बरं तर तुमचं काय आमचं पण ठीकच आहे काय एका बघायच्या हातामध्ये दोन्ही हा तुमचा हात देतोय जन्मभर सुखी राहा बाबा आणि आई वडिलांची सेवा करा त्याच्या पायात अरे बाबा जावं का तुम्ही आशीर्वाद द्यायचं. रसिक प्रेक्षकांना खरोखर कळकळीची विनंती आता थोड्याच वेळात कार्यक्रम होईल वगनाट्य आता म्हणजे आम्ही दाखवलेला हा पास काही लोकांच्या नजरेसमोर कसाही असेल मी आमच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खरोखरच आईसारखं दैवत नाही हे जगात आपण कुठेही शोधलं तरी मिळणार नाही म्हणूनच म्हटलेलं आहे आई विना भिकारी आई विना भिकारी आणि रसिक प्रेक्षक हो आपण इथपर्यंत राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो आणि पुढचा होणारा कार्यक्रम तो आम्ही वगनाट्य तो आम्ही थोड्याच वेळात दाखवतोय तर आपण तोही शांतचित्ताने ऐका अशी मी आपल्यासमोर विनंती बाळगतो जय हिंद.